सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जो कोयना जलाशय आहे, या परिसरात सध्या मी आहे आणि याच भागामध्ये आपण जर पाहिलं तर तापोळा आणि बामनोलीच्या हा शिवसागर जलाशय परिसरामध्ये सध्या पाणी पातळीमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे. मागील महिन्यामध्ये 4 मार्चच्या दरम्यान जवळपास 74 टीएमसी इतका पाणीसाठा या भागामध्ये पूर्ण कोयना धरणामध्ये होता आणि आता जर पाहिलं तर पाण्याचं विसर्ग जो आहे तो पायथ्यागृहातून वीज निर्मितीसाठी आणि इतर गोष्टींसाठी पाणी विसर्ग केल्यामुळं आता सध्या पाणी पातळीत या भागामध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे. खरं तर दिवसेंदिवस उन्हाळ्याची धाकता जी आहे ती वाढत असल्यामुळं पाण्याची देखील मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळं मे महिन्यातही हीच पाण्याची पातळी जी आहे ती अजून घटलेली एकूणच पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.